लावलेले आहेत. या संघाच्या नावावर ट्रॉफी देखील आहे. अनिकेत बुमटे पहिला बॉल खेळत असताना हलक्याच्या हाताने चेंडू मात्र निघून गेला. रवी इन ऍक्शन मध्ये आज दिसतोय आणि रवी पाटील देखील पाहायला मिळतोय थर्डमॅनला. बकरा कप मध्ये सिद्धिविनायक संघाचा नेहमीच बोलबाला राहिलाय आणि या संघाच्या माध्यमातून बकरा कप मध्ये आम्हाला कॉमेंटरीची संधी दिली होती आणि त्यानंतर बऱ्याच स्पर्धा आम्ही कव्हर केल्या, म्हणून इथूनच सुरुवात झाली होती या संघाच्या माध्यमातून देखील. स्विंग अँड मिस, वाईट बॉलचा इशारा. साने गुरुजी संघ कॉंग्रॅच्युलेशन. वाईट साठी रिव्ह्यू नाही, कोणालाही रिव्ह्यू नसेल कोणताच. आता अंपायर तुम्हाला जास्त डाऊटफुल वाटला तरी रिव्ह्यू नाही. फायनल डिसिजन, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आडव्या बॅटने मितेशला 2 बियर द्यायचे, चिल करा त्याला. 1 रनने धावपळक पुढे सरसावलंय. 3 रन. समित दादा आपण देखील या. 1 टीन आपला देखील आहे. सूरजला आहे. सूरजला 1 द्या आणि मितेशला 2 बॉटल द्या. जास्त शपल झालाय ऑन साइडला. चांगला फटका आहे. कल्पेश चांगला फिल्डर आहे, मात्र चांगली फेकी येईल का तर नाही. आता 2 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते की वर्गमित्र वर्सेस आपण पाहणार आहोत. साई स्पोर्ट बापाने टॉस साठी या. वाईट बॉलचा इशारा. तीन बॉल 6. महेंद्र भगत सध्या तापल्यात कारण की 18 मॅचा करायच्या आहेत लाईव्ह त्यांना. ते देखील फुकट. पगार तेवढाच असेल. समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग केली जाते प्रिन्स द्वारा. 8 रन 4 बॉल. बिग बॅटल अँड बिग फाईट. नुकताच आताच रॉकस्टार चषक पार पडलाय चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती काल, आणि त्यांना देखील काल असं वाटलं की गावकापच होता की काय तो. आज देखील त्याच प्रकारचा लुक. होळी चषक जबरदस्त. अनिकेतच्या बॅट मधून प्रत्येक बॉल बॅट वर येते आणि प्रत्येक बॉल वरती धावा तो घेतो. इथे काय घडतंय तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. जबरदस्त बॅटिंग. याला बोलतात नजाकत, याला बोलतात कॅल्क्युलेशन क्रिकेट. आणि इथे मात्र जबरदस्त फ्लिकचे फटके येत आहेत. बॉटम हँडचा चांगला वापर केला जातोय. 5-10. 5 चेंडू 10 धावा. कैवल्याचा अंतिम बॉल. फुटवर्कचा जास्त वापर केला होता. कैवल्य स्वतः जातोय. माझा कॅच आहे आणि इथे कैवल्यानेच कॉटन बॉल केलाय या बॅटरला. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन 1 विकेट. थँक्यू. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर लगेच पाठवा प्लीज. बापाने टीम टॉसला या. 2 ओव्हर मॅच असतील. यापुढे होणारे मॅचेस 2 किंवा त्यानंतर जर आणखीन वेळ जर आपल्याकडे असेल किंवा कमी असेल तर आयोजक माहिती पोहोचवतीलच. जुगल पाटील आलाय. यापूर्वी आपण 3 ते 4 वर्ष अगोदर निवियाचे बॉल देखील वापरलेत बकरा होळी कप मध्ये, आणि त्या निवियाच्या बॉल वरती कोणीही षटकार मारले नव्हते, मात्र जुगल पाटीलने ते षटकार मारले होते पहिल्या सीझन वरती 8 वर्ष आधी, कारण की 8वं पर्व आहे. आणि ती माहिती चांगली आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मनीष म्हात्रे. अक्षय पाटील आलाय. जुगलचा नेहमीच होळी चषक आवडता चषक राहिलाय आणि त्या चषकामध्ये एक वेगळा खेळ, इथूनच त्याचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी जितेंद्र पाटील यांच्या संघामधून ते नक्की दिसणार आहेत JPL मध्ये.
आणि त्यांचा आवडता सण होळी आहे. होळीला धमाका त्यांचा नेहमी असतो आणि शोले पिक्चर आवडताय. जय वीरू मैदानात यावेळी जागा बनवली आणि इथे आडव्या बॅटचा वापर, मात्र फिल्डर आहे आर्यन भोईरने टिपलाय. झेल संपलाय खेळ चेतन म्हात्रेचा. थँक्यू डीजे. नक्कीच जुगलच्या मागे शिवतेज संघ लागला होता. त्यानंतर ओम साई जुचंद्र 110 आणि त्याच्याकरता 45,000 पॉइंट रिझर्व ठेवले होते जितेंद्र पाटील यांनी ओम साई संघाने, आणि तो त्यांना मिळाला ते म्हणजेच 24,000 मध्ये. म्हणजेच जरी 45,000 पॉइंट्स लागले असते किंवा 44 पर्यंत तरी ते घेण्याकरता रेडी होते. म्हणजे जुगलला तो परफॉर्मन्स दाखवावा लागेल आता JPL मध्ये. चिराग भोईर आलाय. आणखी त्यांचे संघ मालक अपेक्षा ठेवले, भरपूर भरोसा आहे. चिराग भोईर आलाय, आणखी एक जुना जाणता खेळाडू आहे. तुषार सोनवणे काहीतरी सूचना देतील जे आम्ही बोलू शकत नाही, अशी काहीतरी सूचना असेल मला वाटते. कदाचित काहीतरी वेगळं असेल. लोवर टॉस बॉल. पुढच्या मॅचचा टॉस साठी बाफाने टीम आपण रेडी राहायचंय. तुषार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा आणि वर्गमित्र टीम एक हात मैत्रीचा. इथे काय वेल्ले पाटील आहेत आणि चूक होणार नाही. आणखीन एक विकेट डाऊन. टॉस करताय का आपण? चला टॉस लगेच आपण करून घेणार आहोत. या ऋतिक म्हात्रेंच्या शुभास आपण टॉस करूया. एका बाजूला जर पाहिले तर वर्गमित्र, दुसऱ्या बाजूला बाफाडे, या दोन संघाच्या माध्यमातून टॉस केला जातोय. 2 षटकांचा सामना असेल. या ऋतिक म्हात्रेंच्या शुभेच्छा टॉस या ठिकाणी स्पिन केला जाईल. पारंपरिक नाणक आपण पाहतायत. टॉस स्पिन केला जातोय. छापासा कॉल. नाणेफेक जिंकले बाफाडे संघ जास्त विचारला नाही. निर्णय का असेल? फेल्डपास. धन्यवाद. नाणेफेक जिंकले बाफाडे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच वर्गमित्र या संघाला. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षयजी साटम. थँक्यू तुषारजी, भरपूर हुशार आमचे तुषार. बॅटर आलेत आलेश बेंद्रे. जुगल पाटील आल्यापासून विकेट गेलेत. अक्षय पाटील काय गोलंदाजी करतो, मात्र अक्षय आणि आलेश मला वाटते 6 ते 7 वर्ष अगोदरचा तो बॅटल आठवेल. ते रेकॉर्ड आम्ही सांगणार नाही, मात्र एक वेगळाच बॅटल दोघांमध्ये नेहमी असतो. तिथे वर्चस्व आलेशनी दाखवलं होतं. आज काय अक्षय वर्चस्व दाखवेल की पुन्हा एकदा आलेशला संधी दिले त्या बॅटल करता. ओ आज अक्षयचा बोलबाला आहे. एक धाव बाईची. अंपायरनी पंजा दाखवलाय. मला वाटलं काहीतरी वेगळा इशारा करतात की काय. जादूची पुडी त्यांना देखील पाहिजे मला वाटते. 4 बॉल 11. आज विजय कांबळे शांत दिसतात. आज जादूची पुडी त्यांनी आणली नाहीये. त्याचं नेमकं कारण काय असेल विजय कांबळे, का तुम्ही जादूची पुडी आणली नाही आज? जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली. 4 बॉल 11 धावा, 3 विकेट गेलेत. हो इथे मात्र समोर चेंडू दिला होता, थोडासा स्लोवर वन आणि एक बाईकच्या माध्यमातून धाव येईल. 12 रन पहिल्या ओव्हरला, 10 रन आणि त्यानंतर बघा 1 2 3 5 बॉल. जर तिथे 4 असते तर 1 2 3 4 झाले असते, मात्र इथे 5. महेंद्र भगत फार कमी दिसतात TCP वरती. सध्या बाहेरचे दौरे थायलंड, दुबई, अमेरिका जातील. कमिंग सून आहे. स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉल. आणि जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की ही मेडन ओव्हर आहे या स्पर्धेतली. 2 22च्या धावा आल्या होत्या, म्हणून अक्षय पाटील पहिली मेडन ओव्हर टाकले. एकही बियर नसेल.
चला एक बियर की डब्बा आयोजकांकडून एक बियर. मला वाटतं त्यांच्याशी चर्चा तर आम्ही करूच. करिअर मधली कदाचित पहिली मेडन ओव्हर असावी. अक्षय यस यस ओके बोललाय. आमचा अंपायरचा देखील कौतुक कारण की 2 वेळा बाईकचा त्यांनी इशारा केलाय. त्यांनी इशारे केले नाही तर आम्ही इथे बॅटरच्या खात्यात ऍड करतो धावा. म्हणून इशारे महत्वाचे असतात. जसं आम्ही त्यांना काल संध्याकाळी इशारा केला होता. जी आज अंपायरची बॉडी फुगले ना ती काल आम्ही फुगवले त्यांची बॉडी जास्त जिम करून. 1 2 3 आफ्टर 2. जुगल पाटील आता काय करेल. बॉलिंग मार्क वरती आलाय अंकित. पातुपॅकर संघामधून नेहमी पाहिलं या खेळाडूला आपण. समोरच्या दिशेने मिसटायमिंग पटका आहे अक्षय. एकच नाव हम हे सीधे साधे अक्षय. अक्षय ओ माय गॉड काय अग्रेशन. युवराज सिंगची आठवण करून दिली. थँक्यू. आणि बघू शकता लगेच ऍक्शन रिप्ले मध्ये हे बघा अक्षयने कॅच घेतले आणि त्यानंतर यस शिखर धवन गब्बर इज बॅक. असं वाटतंय कबड्डी मध्ये विकेट घेतला त्यांनी. आज कामावरती सुट्टी टाकले. कांड्यावर मजुरी त्यांनी पण घेतली. आज 2-3 विमानं आली नाही. खऱ्या अर्थाने दिसले नाही. कदाचित आपला संध्याकाळचा फायनलच्या मॅचला देखील आपण विमान उडवणार आहोत. फायनल. आणि आज विमान जरी उडलं नाही मात्र त्यांनी उडी मारले. मेडन ओव्हर टाकले. आणि आज मला वाटते काही काहींना झोप लागणार नाही. अक्षय त्यांच्या जोडीला असतील तर कसं काय मी असं काय वेगळं केलं ते ऐकावं लागेल कंपल्सरी. बंटी सिक्सर मधून वर्णी लागले त्यांची. आणि अक्षय आज मला तरी वाटते की बाकीच्या खेळाडूंना झोप येऊन देणार नाहीयेत. 1 बॉल 12. बंकस मध्ये सिद्धिविनायक संघ बॅकफुटला कधी गेला समजला नाही. 4 विकेट गेल्यात. विनोद परेट आल्यात न्यू बॅटर. वाईट बॉलचा इशारा. यस अंपायर. जवळजवळ 15 ते 20 सेकंड होल्ड असतात वाईट देण्याकरता आमचे अंपायर. मेहुना 13 वरती 4. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. थँक्यू अंपायर भेटेल तुम्हाला. अजून एक वाईट टाकला तर जी बियर लागू झाले अक्षयला ती कॅन्सल करून कमिटीला तुम्हाला एक बियर द्यावी लागेल. आणखी टाइमपास तुम्ही करताय. टाकलंय वाईट बॉल. आता अंपायरला ती बियर देऊ. आणखी भरपूर वेळा कवयात त्यांनी केलंय. आता बाकी कोण समजवायला नाही. अक्षय पाटील पहिला जात आहेत. मात्र कैवल्य पोचले. फास्टेस्ट ते आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. ज्यावेळी विकेट घेतलं त्यावेळी काय एकत्र सर्व आले नाही सांगायला की चांगला बॉल होता. ज्यावेळी खराब बॉल होते त्यावेळी सर्व एकत्र येतात. 15 धावा. आणि इथून आता मॅचचा एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. आता प्रत्येक संघाने जास्तीत जास्त नवीन जर्सी आणल्या या स्पर्धेत. आता मात्र विनोद परेट जुना जाणता खेळाडू आहे. पहिलाच बॅट फिरवली. पहिलाच त्यांच्या डोळ्यावरती बियर दिसले असेल कदाचित. बियर म्हणून स्वीप करायचं होतं. चला घाई करा जरा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय आणि दोन्ही संघांना सूचना 2 ओव्हरची मॅच आहे. यावेळी आणखीन एक विकेट डाऊन. सध्या टब्बेट डाऊन होण्याची शक्यता आले. 15 वरती 5 गडी बाद. एक वर्ष असं होतं की सिद्धिविनायक आणि दत्ता आली
हे दोन्ही संघ मिक्स करून बकरा कप देखील खेळल्यात. होळी चषक प्रमोद आपण बघितला होता. न्यू बॅटर जयुरेश म्हात्रे 15 वरती 5 विकेट. चला ट्रेननी सिग्नल दिलंय की टाइमपास भरपूर करताय. ट्रेन वेळेवर आहेत, आपण वेळेच्या थोडा मागे आहोत. ब्लॉक हॉल मध्ये होता. सिंगलला ड्राईव्ह केलं जात आहे. फिल्डर येतोय आणि एका धावेने संतुष्ट. 4 बॉल 16 धावा 5 गडी बाद. थोडी नाजूक स्थिती आहे आणि या स्पर्धेला तर बकरा आहे, मात्र नायगावचा नवसाचा बकरा जो आम्ही सोडलाय तो इथे आलाय. रुद्र शिंदे नवसाचा बकरा. आज तो कटिंग. आलेश बेंद्रे एका हाताने पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. 6 थँक्यू. संदीप गवंड सरांच्या अंदाजामध्ये इथे मात्र जबरदस्त फटका. आर पार दमदार शानदार भरदार डोलदार आलाय षटकार. बिगी 22 धावा 5 बॉल. लास्ट बॉल. नक्कीच अजून आहेत डायलॉग त्यांचे आम्ही मारू. त्यांनी आम्हाला फोन केला होता. मी जरी नसलो तरी होळी चषकाला शुभेच्छा दे, कारण की त्यांनी गाव कप घेतलाय तो वसई या नगरीमध्ये. तर ते बोललेत की माझे डायलॉग तू मार आज. अंतिम बॉल. वाईट बॉल. थँक्यू अंपायर. बियर भेटतील तुम्हाला, घाबरू नका. 23 धावा. पाहुण्यांचं आगमन झालंय. निलेश चव्हाण आहेत, कल्पेश आहेत, युगेश जी आपलं देखील हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केला जातोय ऑन साइडला. कैवल्य किती वेगाने येत आहेत आणि जयवीरेश पोचेल की नाही तर पोचलाय. 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव घेत असताना विकेट जातोय. या 2 धावा फलकावरती. 25 झाल्या. 26चं आव्हान आहे. चला लगेच फिल्डिंगला येईल सिद्धिविनायक टीम आणि बॅटिंगला उतरेल अंकुश स्मृती दत्ताळी. 26चं टार्गेट आहे. 26 धावा जिंकायला आणि पुढच्या दोन्ही संघांनी तयारी जायचंय. वर्गमित्र वर्सेस बाफाणे. बाफाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन घेतलाय गोलंदाजी करण्याचा. आदरणीय सन्माननीय आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं झालंय शुभ आगमन. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. अशी एकही स्पर्धा नाही जिथे आत्माराम लाडकोजी भोईर आपल्याला दिसले नाहीत. वेलकम बाबा, आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचा अनेक इतिहास आहेत, मात्र नेहमीच कोणतीही स्पर्धा असू द्या आवर्जून त्यांची उपस्थिती असते. जाऊया डीजे कडे. थँक्यू. जे आमचे स्पॉन्सर्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. भैरव कलेक्शन, त्यानंतर ब्रिझर बॉय जुचंद्र आयोजित मोहनदादा पाटील मिथुनदादा पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. केदारनाथ इंटरप्राइजेस यांच्याकडून देखील सहकार्य स्पर्धेकरता. SM फिटनेस जिम शुभम म्हात्रे यांच्याकडून देखील शुभेच्छा या स्पर्धेला. आणि श्री समर्थ लेझर वर्क आई जीवदानी ॲक्रेलिक यांच्याकडून देखील या स्पर्धेकरता मोलाचं वाटत. त्यानंतर हेमंतजी वर्तक उद्योजक जयेश भोईर चेतन पाटील संपूर्ण भरपूर आयोजन नियोजन चांगलं आहे त्यांचं, त्यांनी सपोर्ट केलाय. आणि त्यानंतर प्रथमेश कन्हैया भोईर कन्हैया मनोहर भोईर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. आशिष पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. अभिषेक म्हात्रे यांच्याकडून चेंडू या स्पर्धेकरता त्यांचा कटआउट्स. त्यानंतर
विलिनजी पाटील यांचा आपण बघतोय कटआउट्स. मायकल मोजेस, सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. भैरव कलेक्शन, तेजस पाटील या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपलं प्रेम असं दरवर्षी राहू द्या आणि जाऊ या मॅचच्या दिशेने. जिंकायला आहे 26चं टार्गेट. 18 बॉलमध्ये 26चं टार्गेट. निपुण भोईर एक वेगळा एन्जॉयमेंट असतो दरवर्षी. होळी चषक म्हटलं तर निपुण भोईर यांचं एक वेगळी एन्जॉयमेंट. सव्वीस धावा जरी असल्या तरी चंद्रपाडा संघाकडे नेहमीच राहिलाय चांगला बॉलिंग अटॅक. चेतन मात्रे, विनोद आलेश, सचिन गणेशकर इन ऍक्शन मध्ये आहे. मला वाटते 3 वर्षानंतर डेब्यू केला आज आणि सध्या त्यांना बघू शकता शॉर्ट थर्डमॅनला, फ्लाय स्लिपला. शेंगा आता मला वाटते जेवण आहे का? अजून जेवण अवेलेबल आहे, मात्र जास्तीत जास्त आता जेवणावर फोकस न करता शेंगावरती फोकस करणार आहोत आपण. चला जाऊया मॅचच्या दिशेने. गेम ऑन करूया आणि देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल चेतन म्हात्रेचा, स्ट्राईक एनला कैवल्य पाटील बंधू, नॉन स्ट्राईक एनला आर्यन भोईर. पहिलाच बॉल मिस टायमिंग फटका आहे. जुगल पाटील एका हाताने हा चेंडू अडवलाय आणि या 2 धावा. 17 बॉल 24 ची गरज. सिंगल डबल बेसिक क्रिकेट आणि नेहमीच कैवल्य पाटील चांगली बॅटिंग नेहमी करत असतो. सध्या चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस आहेत. एक्सप्रेस चालेल की नाही हे पाहायला लागेल. थोडासा स्विंग अँड मिस. आज डेब्यू करतायत 3 वर्षानंतर सचिन गणेशकर. मात्र चेंडू त्यांच्याशी भरपूर टर्न घेऊन लांब गेला. विनोद परेटने चेंडू कॅरी केला. 1च धाव. 2 बॉल 3 धावा. हळूहळू गुंगाट आवाज आपल्याला ऐकायला येतोय. आणि उद्याला जो कार्यक्रम आहे रंग माझा वेगळा, उद्या भरपूर रंग वेगळे विचित्र प्राणी देखील तुम्हाला पाहायला मिळतील. समोर मारलाय आणि इथे मात्र जबरदस्त फटका, नाही का दुक्का, सीधा 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 छक्का. काय फटका, डायरेक्ट किंग फिशर फ्लाय इन द स्काय. षटकार. 15 बॉल मध्ये 17 पाहिजे. एक अख्खी बॉटल तर लागू झाले. प्रफुल भोईर आहेत, ते सांगतात की मलाच येईल ती बॉटल. अनिल रामकिनी, प्रभाकर भाई हे देखील वाट बघतायत. आणखीन 1-2 आले तर अजून बरं वाटेल. म्हणजे एकावरती तिघांना नको तर प्रत्येकाला एक एक येऊ दे. 14 बॉल मध्ये 15 पाहिजेत. पहिल्याच ओव्हरला जबरदस्त. आणि या पाहू शकता शेंगा, बालदीभर शेंगा. अनेक मॅचेस आम्ही बघितलेत, वेगवेगळे पदार्थ आले. शेंगा कधी आल्या नाही टुर्नामेंट मध्ये कोणत्याच. इथे असते, बाकी कोणत्याच स्पर्धेला नसतात. एव्हरेस्टचा चहा पुन्हा पुन्हा प्या. कॉफी पण आहेत. हो, यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. 1 धाव असेल बाईकच्या माध्यमातून. असं वाटते ललित सर सध्या आरामात अंपायरिंग करतायत. चांगले अंपायरिंग ते देखील करतात. आणि विशाल सर सकाळपासून हसताना दिसतात. 13 आणि 14. 13 बॉल मध्ये 14 पाहिजेत. 12 आल्यात 5 बॉल मध्ये. एकही विकेट गेला नाही. समोर खेळायचं होतं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरेल का? डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र 3 धावा.
12 बॉल मध्ये आता 11 पाहिजे आहेत. 15 झाल्यात. चला स्पीडअप करा गेम. लगेच फिल्डिंग सेट करा. 12 बॉल 11 ची गरज. पाणी घेऊन जा. तीनदा आम्ही सांगितलं पाणी घेऊन जा. तुमच्या खेळाडू कक्षामध्ये असते पाणी, तिथे नाही आहे का? इथून घेऊन जा व्हॉलेंटियर्स. 12 बॉल 11 ची गरज. थँक्यू. शिमगा तर आहेच आणि होळी चषक भरपूर जण एन्जॉय करतात. 12 बॉल आणि 11 ची गरज. अनिकेत भुमटे आलाय बॉलिंग मार्क वरती. त्याच्यावर देखील जास्त बोली लागले JPL मध्ये. थोडा क्विक, थोडा फास्ट. आणि सर्वात जास्त महागडा प्लेअर कोण असेल तर हा जो धावत येतोय रवी ढवळा. 34,000 पॉइंट्स. आणि आता तशी खेळली देखील तो करणार आहे JPL मध्ये. म्हणजे इकडचा तो करण अंबाला बदलाय JPL चा. सीझन 2 चा एमर्जिंग प्लेअर होता. आता एक जादूची पुडी आमच्यापर्यंत सोडले विजय कांबळेनी. सकाळपासून शांत होते, आता त्यांनी रेकॉर्ड सांगायला सुरुवात केली. कारण की सर्व अपडेट आहे त्यांच्याकडे. मग रात्री किती वाजता पण विचारा, 2 रन पूर्ण. झोपेत देखील विचारलं ना विजय कांबळेला की होली चषकाचा 2022चा मालिकावीर कोण होता, तर लगेच सांगतील ते. सध्या झोपेत नाही म्हणून सांगत नाही. 11 बॉल 9 ची गरज. फक्त शनिवारी रात्री नाही विचारायचं, कारण की ते भरपूर हुशार आहेत. मात्र 2 धावा अशी स्कोरिंग जर मला दुसरा स्कोरर करून दाखवेल तर त्याला मी माझ्या खिशातून 1000 देईन. विजय कांबळे सारखी स्कोरिंग, एवढा मला कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. 10 बॉल 7. महेंद्र बघा, तुम्ही सुद्धा केली अशी स्कोरिंग तर तुम्हाला 1000 डायरेक्ट. रंगीबिरंगी पेन, होळीला आपण बघतो जे रंग, ते पेन आणि त्याच्यावर मोठी गोष्ट ती जादूची पुडी. 10 बॉल 7 ची गरज. 1 धाव. मॅच लवकर फिनिश केला तर आयोजक काहीतरी बघतील तुमच्याकडे. आणि इथे 2 धावा. इथे शेवटला जर विचार केला तर चेंडूची जी फेकी केली होती, पहिला 1 धाव काढली आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील चोरटी धाव. 9 बॉल मध्ये 5, काही 3 बॉल मध्ये 5 धावा होतील. आता मात्र चांगला चेंडू. 8 बॉल 5. जर मॅच असा असता 2 बॉल 5 तर कशा प्रकारे मॅच रंगला असता. काय कैवल्यने मारले असते 2 बॉल 5. कैवल्य स्माइल जास्त देतोय सध्या. बघूया आता, हा वेगळा चॅलेंज असता. 2 मध्ये 5 करू शकतो का कैवल्य. आडव्या बॅटने खेळायचा होता. रनआउटची संधी. पुन्हा एकदा 1. आता 7 मध्ये 4 पाहिजेत. एखादा चौकार षटकार बियर देऊ शकतो तुम्हाला. डब्बा नाही तर बॉटल. प्रफुल्ल भोईर यांची डिमांड आहे आणि प्रभाकर भाई यांची की एखादा चौकार षटकार, तुझं नाही तर आमचं तरी भलं होईल. यावेळी हुक करायचा होता. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. 1 बाउन्सचं वॉर्न देखील दिलं जाते. मला वाटते 1 बाउन्स नाही तर अंपायरने सांगितले 1 बॉटल मला.
आज सर्वात भरपूर एन्जॉय केला. हितेश सकाळी आले होते, नंतर गायब झाले. दरवर्षी होळीला आपण बघतो की गायब होतात ते नंतर. पुन्हा एकदा बोटापटका खेळायचा होता. एक धाव तर आहे. मला वाटते बॅटची एज लागली होती. 6 बॉल 2 ची गरज. 6 बॉल आणि 2 धावा. लगेच फिल्डिंग सेट करा, लगेच बॅटरने स्ट्राईक इन वर या. ऐकूया सुंदर संगीत. सहा बॉल 2 धावेची गरज. आलेश कधीही गेम चेंज करू शकतो असा गोलंदाज आहे. आलेशला मी 2 फॉर्मॅट मध्ये पाहिलंय गोलंदाजी करताना. कधी स्पिनर, कधी फास्टर. तेच कधी कधी विसरतात की मी अगोदर स्पिनर टाकलाय की नंतर फास्टर. ते स्वतः कन्फ्यूज असतात स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. आता फास्टर आलेत. चांगला चेंडू, फटका चांगला. इथे मात्र इन टू द गॅप. जाता जाता खुश केलंय प्रभाकर भाई यांना. चौकार आलाय. दिल मांगे मोर, वेलकम 4 आणि एक किंगफिशर माईल डब्बा. चला बापाने टीम, बापाने टॉस जिंकलाय तर फास्ट आहे. बघा आयोजकांनी 18 संघ खेळवलाय तुमच्याकरता. तुम्हीच सांगितलंय की आम्ही वेळेवर येऊ, वेळेवरती मॅचेस संपू. आयोजकांची इच्छा होती की 8 ते 10 संघच खेळवायचे. मात्र कोणालाही नाराज करता कामा नये म्हणून प्रत्येक टीमला संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच समरी आपण बघू शकता. मॅच नंबर 9. वेलकम प्रशांत भाई, आपलं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? कैवल्य पाटील. बापानी टीम आणि वर्ग मित्र. एक हात दोस्तीचा. 2 ओव्हर मॅच आहे. दोन्ही संघांना सूचना.